प्रत्येकालाच शासकीय नोकरी मिळू शकत नाही हे तर तुम्हाला मान्यच करावं लागेल. क्विक आणि व्यवस्थित पाहिजे. ह्याच्या वातावरणामध्ये आल्यामुळं विद्यार्थी थोडंसं चाणक्य होतो. कसं काय मित्रांनो, मजेत ना? शालेय शिक्षणासोबत व्यवहार ज्ञान किती महत्त्वाचं आहे याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर चला तर शुभेच्छा, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर. माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की जे व्यवहार ज्ञान असतं किंवा जे शालेय ज्ञान असतं, तर शालेय ज्ञान सोबतच आपलं व्यवहार ज्ञानही तेवढंच महत्त्वाचं असतं असं म्हणलं जातं. तर यावर आपलं कसं आहे, शिक्षण किती जरी झालं तर बाहेर व्यवहार कसा होतो त्याचं नॉलेज थोडंसं महत्त्वाचं असतं. यामुळं आपल्याला विद्यार्थ्याला आतापासूनच बाहेर कसं व्यवहार करायचा, जसं की छोट्या मोठ्या गोष्टीपासून आपण शिकू शकतो. म्हणजे प्रत्येक पालकही शिकू शकतो. कोणत्या दिवशी भाजीपाला आणायचे तर मग तिथं व्यवहार कसा करायचा, मग त्याच्यामध्ये घासाघीस न करता आपल्याला कसा व्यवहार केला पाहिजे, कसं योग्य आहे. यानुसार काय होतं की बाहेरच्या वातावरणामध्ये आल्यामुळं विद्यार्थी थोडंसं चाणक्य होतो आणि कुठेही फसवणूक होत नाही. आपण जसं बघतो ना सर की बरेचसे शाळेचे विद्यार्थी असतात, काही बरेच हुशार असतात, छान असतात, पण काही विद्यार्थी असतात थोडेसे अभ्यासात कमकुवत असतात. तर त्यांनी आय थिंक मला असं वाटतं की त्यांनी जास्त व्यवहाराकडे जास्त ध्यान दिलं पाहिजे किंवा पुढे चालून बिझनेस आहेत, बरेचसे अपॉर्च्युनिटी असतात. बरोबर आहे. प्रत्येकालाच शासकीय नोकरी मिळू शकत नाही हे तर तुम्हाला मान्यच करावं लागेल. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल की इतर जे क्षेत्र आहेत त्यामध्ये आपल्याला पारंगत होण्यासाठी इतर शैक्षणिक सोबत आपण व्यावहारिक ज्ञान करता येईल का, शैक्षणिक सोबत आपण इतर ॲक्टिव्हिटी करता येईल का. जसं की आता आम्ही सांगत असतो की AI आलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आलं आहे. याबद्दल दुसऱ्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणता असा अभ्यासक्रम करता येईल का की शॉर्ट बट स्वीट, म्हणजे छोट्या जसं की आपल्याकडे वेगवेगळे पॅकेजेस असतात. जसं टॅली पॅकेज आहे. टॅली हा 3 ते 6 महिन्यामध्ये शिकला की लगेच त्याला 7-8 हजार रुपयाची सहज नोकरी मिळू शकते. म्हणजे अशा व्यावहारिक ज्ञानामध्ये त्याला भर टाकणं आता अनिवार्य झालं आहे. कारण आता प्रत्येक गोष्ट क्विक आणि व्यवस्थित पाहिजे. त्यामुळं आपल्याला हे व्यवहार शिकणं गरजेचं आहे. म्हणजे शैक्षणिक सोबत आपल्याला इतर हे जे नॉलेज आहेत हेही घेणं, अपडेट राहणं आता गरजेचं आहे असं वाटतं मला. थँक्यू सर, थँक्यू.